तुमचंही पाहिजे तसं उन्हाळ्यामध्ये तूप होत नाही का? आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हँड ब्लेंडर मिक्सर न वापरता तूप कसं बनवता येईल ते इथे मी दाखवणार आहे. ते पण फक्त 7 दिवसाच्या मलईमध्ये. हाताने फेटून मलई तूप कसं बनवता येईल ते बघूया. इथे ही 7 दिवसाची मलई फ्रीजमध्ये होती. ती सकाळी बाहेर काढली. 4 तास बाहेर होती. त्यानंतर फेटायला घेतली. आता चमच्याने ही सारखं फेटून घ्यायचं. पाणी न घालता एकसारखं फेटून घ्यायचं. आता अर्धा मग पाणी घातले. पाणी घालून परत एकसारखं फेटून घ्यायचं. बघू शकता तुम्ही गोळा होत आहे लोण्याचा. छान लोणी गोळा झालाय. तर इथे झालेला गोळा लोण्याचा मी पॅनमध्ये काढून घेते. नॉर्मलच पाणी घातले मी, थंड नाही घेतलं आणि जास्त गरमही नाही. तीन ते 4 तासापेक्षा जास्त मलई फ्रीजमधून बाहेर नाही ठेवायची, नाहीतर विरजणाला वास लागतो आणि तेच वास तुपाला पण येतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ मलई बाहेर नाही ठेवायची. तर इथं मी गॅस ऑन केला आणि पॅन ठेवून दिला. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवायची सुरुवातीला आणि नंतर एक उकळी आली की मीडियम ठेवायची. तर असं 1-2 वेळेस हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता तूप होत आहे. आता हे जे बबल्स होतात आणि ब्राऊन होईपर्यंत याला कडून घ्यायचं. तर इथे मी वेलची घालते 2-3. वेलचीने छान सुगंध येतो आणि चवही छान लागते, तर वेलची नक्की घालायचा. तर छान कडून झाले, ब्राऊन होईपर्यंत असं कडून घ्यायचं. तर मी गॅस बंद केला आणि 5 मिनिटांनी एका छोट्या बाउलमध्ये काढून घेते. असं गाळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही छान असं कडून तूप तयार आहे. आणि पॅनला पण लागलं नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.